आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। काय म्हणालास? इतक्या मोठ्या पर्वताला त्याने त्याच्या बोटावर उचलून धरलं? होय महाराज। नाही, हे खोटं आहे। हे कधीही खरं असू शकत नाही। आपल्या कुणा गुप्तहेराने ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे का? नाही महाराज, त्या दिवशी आपला एकही गुप्तहेर तिथे नव्हता। का उपस्थित नव्हता? महाराज, आपले गुप्तहेर तिथे राहत नाही। दिवसातून एकदा जाऊन तिथल्या सर्व बातम्या एकत्र करून संध्याकाळी मथुरेला परत येतात। मग त्या दिवशी का गेले नाहीत? महाराज, त्या दिवशी पाऊस आणि वादळाचा जोर होता। यमुनेला पूर आला होता। आपला एकही गुप्तहेर नदी पार नाही करू शकला। मग ही बातमी कशी मिळाली? महाराज, दुसऱ्या दिवशी जेव्हा आपले गुप्तहेर तिथे पोहोचले तेव्हा गोकुळ आणि वृंदावनात सर्वत्र याचीच चर्चा होती। त्या लोकांनी ते दृश्य पाहिलं होतं का? हो महाराज, किंबहुना वादळ आणि पावसापासून बचाव करण्याकरता सगळे लोक त्याच पर्वताच्या खाली उभे राहिले। चाणूर, मी अनेकदा देवतांना हरवलं आहे। विजय मिळवताना स्वर्गापासून पाताळापर्यंत फिरलो आहे। परंतु आजपर्यंत असा एकही मनुष्य नाही पाहिला जो अशा प्रकारे पर्वताला आपल्या बोटावर उचलू शकेल। केवळ कथांमध्ये ऐकलं आहे की त्रेतायुगात कुणी एक हनुमान होता ज्याने पर्वताला त्याच्या हातावर उचलून आणलं होतं। परंतु तो देखील मनुष्य नाही, एक वानर होता। त्यामुळे ती कथा देखील एक कल्पनाच भासते आहे। महाराज, ती कथा सुद्धा काल्पनिक होती आणि ही कथा जी आपले सेनानायक ऐकवत आहेत ती देखील सत्य नाही, केवळ एक अफवा मात्र आहे। मग गावकरी खोटं बोलत आहेत का? शक्यच आहे का? याचं उत्तर सरळ आहे महाराज। हे देवतांचं एक षडयंत्र असू शकतं। केकुर्ष नावाच्या या बालकाच्या बाबतीत अशी अफवा पसरून जे तुम्हाला तुमच्या लक्ष्यापासून विचलित करू शकतात। अर्थ स्पष्ट आहे महाराज। आकाशवाणीनुसार जर विष्णूने जन्म घेतला असेल तर जोपर्यंत योग्य वेळ येत नाही
तोपर्यंत त्याला तुमच्यापासून वाचवण्यासाठी, तुमच्या नजरेपासून दूर कुठेतरी लपवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केला जाईल. नीती तर हेच सांगते. मग याचा अर्थ हा आहे की कृष्णाच्या बाबतीत ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्या केवळ अशासाठी की तुमचं सर्व लक्ष कृष्णाच्या दिशेने वेधलं जावं आणि खरा विष्णू कुठे वाढतो आहे त्याचा शोध तुम्ही घेऊ नये. जरा विचार करा, जेव्हापासून बाणासुराच्या सांगण्यावरून तुम्ही कृष्णाच्या मागे तुमच्या असुरांना पाठवणं बंद केलं आहे, त्यानंतर तर त्यांनी आनंदी होऊन या कृष्णाला कुठेतरी लपवून ठेवायला पाहिजे होतं. मग या कालिया नागाची कहाणी आणि आता हे गोवर्धन पर्वत उचलण्याचं नाटक करायची काय गरज होती? या गोष्टींवरून तर असंच वाटतंय की जेव्हापासून तुम्ही गप्प बसले आहात तेव्हा सुद्धा हा बालक अशा लीला करून जणू वारंवार तुम्हाला आव्हान देतो आहे की मला नको विसरू, मी तोच आहे ज्याला तुम्ही शोधत आहात, जेणेकरून तुम्ही त्याच्याच मागे जात राहाल. हो, मैं चाणूरच्या मताशी सहमत आहे. ही विष्णूची एक चाल आहे. तो तुला भ्रमित करताय मित्रा. स्वतः कुठेतरी दुसरीकडेच लपलाय आणि त्याने तुझ्या समोर या मायावी बालकाला ठेवलाय. ज्या योगे तुझं लक्ष त्याच्याकडेच लागून राहील. तुमच्या दोघांच्या तर्काचा तर बुद्धी स्वीकार करते आहे मित्रा, परंतु प्रश्न हा आहे की त्याचं पालन पोषण कुठे होतंय आणि त्याला कसं आणि कुठे शोधावं. नारायण 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 नारायण. जो डोळ्यांसमोर उभा आहे त्याला इतरत्र कुठेतरी शोधण्याचा वृथा प्रयास करत आहात. याहून अधिक मूर्खपणा अजून काय असू शकतो? यावं देवर्षी यावं. आज अशा प्रकारे अकस्मात कसं काय येणं केलं? महाराज कंस, मी तुम्हाला भेटायलाच तर आलो आहे. चांगली गोष्ट आहे. आसनस्थ व्हा. नको राजन, हे तर राजसिंहासन आहे, आम्हा साधूंच्या उपयोगाचं नाही. मग तुमच्याकरता हरणाचं कातडं मागवू का? इतके कष्ट घेऊ नयेत महाराज बाणासूर. आम्ही जे सांगायला आलो आहोत केवळ तितकंच लक्षपूर्वक ऐकावं. बोला बोला, आम्ही लक्षपूर्वक ऐकत आहोत. मला केवळ इतकंच सांगायचंय की तुम्ही सर्वजण स्वतःला उगाचच भ्रमात टाकता आहात. वास्तवात तुम्ही ज्याला शोधता आहात तो दुसरा कोणी नाही, कृष्ण नावाचा बालक आहे जो गोकुळात वाढतो आहे. हा तोच आहे ज्याच्या बाबत अष्टभुजा देवीने तुम्हाला इशारा केला की तुला मारणारा इतरत्र कुठेतरी जन्मला आहे. चांगलंय, म्हणजे तुम्ही केवळ इतकंच सांगायला आला होता. हो राजन, परंतु आज तुम्हाला हे सांगण्याची गरज का भासली? यासाठी की तुमची इच्छा असेल तर अजून देखील तुम्ही स्वतःला सर्वनाशापासून वाचवू शकता. माझ्या सर्वनाशाच्या विचाराने तुम्ही इतके अस्वस्थ झालात? मला माहित नव्हतं की तुमचा माझ्यावर इतका लोभ आहे ते. साधूला कुणाबद्दलही लोभ वाटत नाही राजन. मला तर केवळ दया येत आहे तुमच्यावर, म्हणून तो सन्मार्ग दाखवण्यासाठी आलो आहे ज्या योगे तुमचं कल्याण होईल. अच्छा, होय राजन, मी तर तुझ्या डोळ्यांवरचा तो अज्ञानाचा पडदा दूर सारायला आलो आहे, ज्यामुळे तुला समोर उभे असलेले प्रत्यक्ष भगवान सुद्धा दिसू शकत नाहीये. महाराज कंस, जरा विचार करा की जे चमत्कार त्या बालकाने केले आहेत कुणी साधारण मानव करू शकतो का? काय कुणी कालिया नागाच्या फणावर नृत्य करू शकतो? अहो, इतका मोठा पर्वत कुणी त्याच्या छोट्याशा करंगळीवर उचलू शकतो? निश्चितच उचलू नाही शकत.
परंतु दृष्टीभ्रमाने असं मायाजाल नक्कीच फेकू शकतो की बघणाऱ्याला वाटावं की त्याने पर्वत उचलून धरलाय. असा दृष्टीभ्रम आणि नजरेचा धोका तर अनेक जादूगार आणि साधारण तांत्रिक सुद्धा करू शकतात. हा सुद्धा विचार करा की हा सर्व तमाशा पाहिला कोणी आहे? केवळ गोकुळातल्या गवळ्यांनी. त्या भोळ्या भाबड्या गावठी गवळ्यांना अशा प्रकारे भ्रमित करणं अजिबात मोठी गोष्ट नाही. म्हणूनच हे सर्व चमत्कार एका मागास गावात केले गेले. जर नगरात केले असते तर आपले तांत्रिक त्याच वेळी त्याचं हे पितळ उघडं पाडू शकले असते. हो, असे मायाजाल आम्ही अनेक पाहिले आहेत. आकाशात देवतांशी युद्ध केलं आहे आम्ही, जिथे ते त्यांच्या मायावी विद्येने कधी डोळ्यांसमोरून तर कधी नजरेसमोरून अदृश्य होत असत. परंतु त्यांची ही जादू त्यांना कंसाच्या बाणांपासून नाही वाचवू शकली. हो, बरं, थोड्या वेळासाठी आम्ही ही गोष्ट मान्य जरी केली की त्या बालकाजवळ अशी एखादी मायावी विद्या आहे, तर मग त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं? मी तर केवळ इतकंच सांगायला आलो आहे की त्या बालकाला ओळखा. तेच सच्चिदानंद भगवान आहेत. त्याच्यावर विश्वास ठेवून स्वतःचं अज्ञान आणि अहंकार सोडून त्याला शरण जा. मग काय होईल? तुमचं कल्याण होईल. असं का? हो राजन, त्या सर्व शक्तिमानाला शरण जा. मग हे मृत्यूचं भय तुला दिवस रात्र सतावत आहे, ज्या भयामुळे तू देवकीच्या छोट्या छोट्या बाळांची हत्या केली आहेस, ज्या भयामुळे तू तुझ्या देशाच्या समस्त नवजात शिशूंना मारून टाकण्याचा आदेश दिला होतास, हे भय ज्यामुळे तू तुला मारणाऱ्याच्या शोधार्थ सर्वत्र आतापर्यंत भटकत आहेस, हे सर्व भय, हे तुझं सर्व वैफल्य सर्व शांत होऊन जाईल. हो राजन, ते प्रभू स्वतःच या भयाचा नाश करून टाकतील. कारण जो त्यांना शरण जातो त्याच्या रक्षणाचा भार ते स्वतःच्या डोक्यावर घेतात. परंतु या गोष्टीचा काय भरोसा की महाराज कंसांना बघून त्यांचा करुणेचा सागर आटणार नाही? असंही होऊ शकतं क्रोधाचा सागर उचंबळून येईल आणि महाराज कंसांना एकटं निशस्त्र पाहून तो त्यांच्यावर आक्रमण करेल. या गोष्टीचं आश्वासन कोण देणार नारद मुनी? याचं आश्वासन स्वतः त्यांनीच मला दिलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की जर कंस त्याचा अहंकार त्यागून मला शरण येईल तर मी त्याला तात्काळ क्षमा करेन. बस, आता खरी गोष्ट तोंडातून बाहेर पडली. महाराज कंस, बोलण्याचं तात्पर्य कळलं. विष्णूने तुमच्याशी तह करण्यासाठी नारद मुनींना दूध बनवून तुमच्याकडे पाठवलेलं आहे आणि तहाची अट ही आहे की तुम्ही तुमची विशाल सेना, तुमचं सर्व सामर्थ्य, तुमची सर्व अस्त्र शस्त्र सर्वांचा त्याग करून एका लाचार प्राण्यासारखं मान खाली करून आणि हात जोडून त्यांच्या दरबारात जावं. तेव्हा कुठे तो तुमच्या भाग्याचा निर्णय करेल. हो, विष्णूची ही खेळी तर आमच्या लक्षात आली महाराज बाणासूर. परंतु मी असा विचार करतो आहे की ही खेळी त्याने इतक्या वर्षानंतर आजच का खेळावी, या आधी का नाही? याचं उत्तर स्पष्ट आहे महाराज. ज्या गोष्टीचा आपण विचार करतोय तीच योग्य होती. त्याने अतिशय चालाखीने आज तागायत आपल्याला या भ्रमात ठेवलं की हा कृष्ण नावाचा बालकच आपला खरा शत्रू आहे. म्हणूनच आपलं सर्व लक्ष कृष्णाकडेच लागून राहिलं आणि खरा शत्रू इतरत्र कुठेतरी लपून सुरक्षितरित्या वाढत राहिला. परंतु आता जेव्हा आपल्या लक्षात आलंय की आपल्या खरा शत्रूचा शोध घेतला पाहिजे, तेव्हा तो घाबरलाय. इतकं विशाल सैन्य जेव्हा सर्व राज्याला वेढा देईल तेव्हा तो अडचणीत येईल. बस त्याच भयाने त्याने नारदजींना तह आणि समितीची बोलणी करण्यासाठी इथे पाठवलं आहे. परंतु अतिशय चुकीच्या माणसाला पाठवलंय. नारद एक सरळ मार्गी प्रामाणिक व्यक्ती. त्यांना एखाद्या कुशल दूतासारखं मुद्दा घुमवून फिरवून सांगण्याची कला अवगत नाही.
त्यांनी तर समेट सारख्या शब्दाचा उपयोग देखील नाही केला आणि सरळ आत्मसमर्पणाबद्दल बोलले आणि त्यांच्या अटी सुद्धा विस्ताराने तुमच्या समोर मांडल्या की तुम्ही तुमच्या अस्त्रशस्त्रांचा त्याग करून एका लाचार प्राण्यासारखं हात सोडून खाल मानेनं त्यांच्या दरबारात जावं, तेव्हा कुठे ते तुमच्या भाग्याचा निर्णय करतील. काय नारद मुनी, हाच अर्थ आहे ना तुमच्या बोलण्याचा? हो, प्रभूंना शरण जाण्याची हीच तर रीत आहे की प्राणी त्याचा अहंकार आणि ज्या वस्तूंनी अहंकार उत्पन्न होतो त्या सर्वांचा त्याग करून हात जोडून त्यांच्या समोर उभा राहावा. नारद, जो दूत अशा प्रकारे बोलणी करतो, ठाऊक आहे त्याला राजनीतीमध्ये काय म्हणतात ते? काय? मूर्ख. मूर्ख नाही, महामूर्ख. देवर्षी, तुम्ही खूप भोळे आहात. हो, तुम्हाला हे दूताचं काम करणं नाही जमत. कारण दूत जेव्हा बोलणी करतो तेव्हा अशा प्रकारे बोलणी करतो की ऐकणाऱ्याला वाटावं की तो त्याच्याच कल्याणाबद्दल बोलतो आहे. हो राजन, यासाठीच मी तितकंच बोललो ज्यात तुमचं खरोखरच कल्याण आहे. बस, ही वायफळ बडबड आता पुरे झाली. तुम्ही जा आणि तुमच्या विष्णूला सांगा की त्याची सगळी खेळी माझ्या लक्षात आली आहे, पण आम्ही त्यात अडकणारे नाहीत. हो, तो कुठेही लपला असू देत, आम्ही त्याला शोधून काढूच. हो, आणि त्याला हे सुद्धा सांगा की जर त्याला समेट करायचा असेल तर आमची पडतीच अट आहे की त्याने मान झुकवून हात जोडून आमच्या दरबारात आत्मसमर्पण करावं. मग होऊ शकतं की आम्ही त्याला दंड देताना थोडीशी नरमाई दाखवू. हो, आणि हे सुद्धा सांगा की या समेटासाठी जर दूत पाठवला तर असा कोणी मूर्ख पाठवू नये. आता जा इथून. राजन, मला तुमची दया येते आहे. दया? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. खूप दुःखी होऊन आला आहात मुनिराज. प्रभू, दुःख तर मला त्या अभाग्याचं वाटत आहे जो तुमच्या दयेच्या सागर तटावर पोहोचून देखील त्याच्या एका थेंबापासून सुद्धा वंचित राहिला. यालाच दुर्भाग्य म्हणतात प्रभू. तुम्ही सत्यच बोलत आहात देवर्षी. जेव्हा कुणा मनुष्याला अशा प्रकारे स्वतःचं भाग्य बदलायची संधी दिली जाते, परंतु तो त्याच्या अहंकारामुळे त्याची अवहेलना करतो, तर त्यालाच दुर्भाग्य म्हणतात. तुम्ही त्याच्यासाठी दुःखी नका हो. महामायेचा खेळ आहे हा. त्यांना खेळू देत. जे होत आहे ते होऊ देत. खरंच तुमची माया अतिशय प्रबळ आहे प्रभू. बघा ना, जे रहस्य जाणण्याकरता तो इतकी वर्ष तडफडत होता की आकाशवाणीने सांगितलेला त्याचा खरा शत्रू ज्या बालकाच्या रूपात जन्मला आहे, जेव्हा तेच रहस्य आपण उघड केलं, जेव्हा स्वतःच आपणच त्याला सत्य सांगून टाकलं की तो तोच आहे ज्याचं नाव कृष्ण आहे, तर तुमच्या मायेने त्याची बुद्धी अशी भ्रमित करून टाकली की तो आपल्यालाच छोटा समजू लागला. त्याला वाटलं की आपण त्याची दिशाभूल करून कुण्या खोट्या भगवंताच्या मागे जायला सांगत आहोत. वा महामाया वा. नारदाचा प्रणाम स्वीकार करावा.
माते, माझी एक प्रार्थना आहे. माझ्यावर अशी कधीही कृपा करू नका ज्याने मी पथभ्रष्ट होईन आणि माझा मार्ग विसरून कंसाप्रमाणे इकडे तिकडे भटकत राहीन. तुम्ही स्वतःची चिंता का करता आहात नारद? प्रभू, जोपर्यंत तुम्ही माझे रक्षक आहात, मला स्वतःची चिंता करण्याची गरजच नाहीये. परंतु मला वसुदेव आणि देवकीची चिंता अवश्य आहे. हा क्रूर कंस त्यांना खूप दुःख देईल प्रभू. नारदा, तू इतका ज्ञानी असून देखील कधी कधी अगदी लहान मुलासारखं बोलून जातोस. जरा विचार कर, आजपर्यंत त्यांचं रक्षण कोणी केलंय? तुम्ही प्रभू. नाही, त्यांना आमच्या सहाय्याची आवश्यकताच नाही भासली. शास्त्र सांगतं, धर्मो रक्षति रक्षितः. वास्तवात तेच सुरक्षित आहेत ज्यांचं रक्षण स्वतः धर्माकडून होतं. जो प्राणी त्याच्या धर्मावर दृढ असतो त्याचं रक्षण स्वतः त्याचा धर्मच करतो. आजपर्यंत स्वतः त्यांच्या धर्मानेच त्यांचं रक्षण केलंय आणि पुढे देखील त्यांचा धर्मच त्यांचं रक्षण करेल. त्यामुळे तुम्ही चिंता नका करू. जशी आज्ञा प्रभू. जाऊ देत. कुमार आणि देवींच्या श्रीचरणी सेवकाचा प्रणाम स्वीकार करावा. ओळखलं कुमार? अक्रूरजी, या. पण अक्रूरजी, तुमचं अशा प्रकारे आत येणं. देवी रोहिणींचा आदेश होता की मी स्वतः तुमच्याशी बोलावं. देवी रोहिणीचा सगळं कुशल तर आहे ना? हो कुमार, सर्व कुशल आहे. मग बोलायचं काय? देवी रोहिणी कुमार बलरामांच्या बाबतीत चिंतित आहेत. कुमार बलरामांसाठी कोणत्या गोष्टीची चिंता? त्यांच्या शिक्षणाची. त्यांचा विचार आहे की बलरामांच्या विद्याध्ययनाची वेळ आली आहे. तिथे गोकुळात
दिवसभर गुराख्यांबरोबर गायी चारत फिरत राहतात. ते त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे की राजघराण्यातील मुलांनी शास्त्रविद्या सुद्धा व शस्त्रविद्या सुद्धा आणि हर प्रकारच्या विद्येत पारंगत असलं पाहिजे. हो हो, या या. याच बाबतीत तुमचं मत जाणून घेण्यासाठी त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. हो. ही समस्या तर आहेच, परंतु या समस्येचं काहीतरी समाधान काढावंच लागेल कुमार. समाधान कसं काढणार? त्यांना एखाद्या गुरुकुलात पाठवणं धोक्याचं ठरू शकतं. जरा विचार करा. इतर विद्यार्थी जिज्ञासाने विचारतील तर ते काय सांगतील? कुणाचे पुत्र आहेत? नाही, अजून कोणताही उपाय नाही. त्यांना त्याच प्रकारे लपून गोकुळातच राहावं लागेल. लपून राहणं तर ठीक आहे, परंतु त्याचा असा अर्थ तर नाही की त्यांनी त्यांच्या राजकुळानुसार विद्याध्ययन करता कामा नये. हे काम लपून सुद्धा तर होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय? हा, तुमची योजना तरी काय आहे? कुमार, मी देवी रोहिणींच्या विचारांशी सहमत आहे. केवळ मीच नाही, वृष्णी वंशातील बाकी सरदार सुद्धा या गोष्टीशी सहमत आहेत की आता कुमार बलरामांना गोकुळातून गुपचूप बाहेर काढून एखाद्या गुप्त जागी नेलं पाहिजे, जिथे त्यांना शास्त्रविद्येपासून शस्त्रविद्येपर्यंत हर प्रकारच्या विद्येमध्ये पारंगत केलं जावं. तिथे त्यांना राजनीतीचं शिक्षण सुद्धा दिले जावे. कुमार, आपण ही गोष्ट विसरता कामा नये की तो स्वतः शूरवंशाचा ज्येष्ठ राजकुमार आहे आणि सर्व वृष्णीवंशी यादव त्याला त्यांच्या भावी राजाच्या रूपात पाहतात. त्याच्याच मोठ्या होण्याच्या प्रतीक्षेत आपण कंसाच्या अत्याचारांना चुपचाप सहन करत आलो आहोत. याच संधीचा फायदा घेत कंस एक एक करून आपल्या सरदारांना मारून टाकत आहे. शेवटी केव्हा तरी आपल्याला कंसाबरोबर युद्ध करावंच लागेल. त्यावेळी शूरवंशींचा पताका घेऊन आपल्या सगळ्यांचं नेतृत्व कोण करेल? महाराज शूरसेन तर राजनीती त्यागून प्रभुभक्तीत लीन झाले आहेत आणि तुम्ही 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 तुमच्या वचनात बद्ध या बंदीगृहातून पळून जायला तयार नाही. अशा अवस्थेत एक तोच तर आहे ज्याला पाहून सर्व वृष्णीवंशी यादव एका ध्वजाखाली एकत्र येऊन युद्धभूमीवर कूच करू शकतील. परंतु तुमच्या या योजनेची चर्चा तुम्ही देवी रोहिणी आणि नंददादांबरोबर केलीत? हो, आम्ही तिघांनी 2 दिवस याच योजनेवर मंथन केलं होतं. मग त्या दोघांचं देखील असंच म्हणणं पडलं की काहीचं असंच करावं लागेल. परंतु याचा निर्णय त्यांनी तुमच्यावर सोडला आहे. ते तुमच्या आज्ञेशिवाय काहीही नाही करणार. कुमार, अक्रूरजी, केवळ तुम्ही बलरामांबद्दल बोलत आहात. धाकट्याच्या बाबतीत विचार नाही का करत? तो सुद्धा तर राजकुमारच आहे. हो, कृष्ण सुद्धा राजकुमारच आहे. त्यामुळेच मी कृष्ण आणि बलराम दोघांसाठी योजना बनवली होती. परंतु त्यात एक समस्या उभी ठाकली. काय? कृष्णाचं रहस्य केवळ आपण जाणून आहोत. नंदराय आणि यशोदा नाही जाणत. जेव्हा मी कृष्णाच्या बाबतीत बोललो तेव्हा नंदरायांनी सरळ सांगून टाकलं की ते कृष्णाला नाही पाठवणार. का? त्याला विद्येची आवश्यकता नाही आहे. परंतु नंदरायांचं म्हणणं आहे की कृष्णा विद्याध्ययन करून काय करणार? तो तर गवळी आहे. त्याने तर आयुष्यभर गायीच तर चारायच्या आहेत. तर मग एक गवळ्याचा गुरु आणि गुरुकुलाशी काय संबंध? ना त्याचे वडील आजोबा कधी शिकायला गेले होते, ना तो जाईल. बस आता याचं उत्तर मी काय देणार देवी? यावर रोहिणीताईंचं काय म्हणणं होतं?
देवी रोहिणींचा देखील हाच विचार होता की कृष्णाला बरोबर घेऊन जायची काय गरज आहे. आधीच कृष्णाच्या चमत्कारांनी उत्तेजित होऊन कंस त्याला मारण्यासाठी अनेक प्रकारचे दैत्य पाठवत असतो. जर कृष्ण तिथून बाहेर गेला तर कंस त्याला शोधत तिथे सुद्धा पोहोचेल जिथे बलराम आहे. यामुळे बलरामांचं आयुष्य संकटात सापडू शकतं. ताईला तिच्या मुलाचा मोह आहे, कृष्णाच्या प्राणांची चिंता नाही. देवी, तुम्ही हे का विसरता की देवी रोहिणी कृष्णाला नंदराय आणि यशोदांचा पुत्र समजतात. त्यांना हे रहस्य माहिती नाहीये. नाहीतर त्यांनी त्यासाठी सुद्धा हट्ट धरला असता की त्याला सुद्धा राजकुमाराचं शिक्षण दिलं जावं. तुमची इच्छा असेल तर त्यांना हे रहस्य सांगू शकतो मी. नाही, आता नाही. आता त्यांना माहिती पडलं तर कृष्णाप्रती त्यांचं वागणं एकदम बदलू शकतं, ज्यामुळे कुणालाही संशय येऊ शकतो ना. आज इतका उशीर का लागतो आहे? लवकर करा. ताईला सांगायचा नाही सांगायचा हा निर्णय होत राहील. खरं तर हेच आहे की कंसाची दृष्टी कृष्णावर आहे, त्यामुळे तो जिथे राहील त्याच्या प्राणांना भीती असेल. म्हणूनच तुम्ही छोट्या भावाला संकटात सोडून मोठ्या भावाला सुरक्षित स्थानी नेऊ इच्छिता आणि दोन्ही भावांना वेगळं करू इच्छिताय. देवी, बुद्धिवाणी तर हेच सांगते. हो अक्रूरजी, आता तुम्ही सत्य बोलत आहात. परंतु तुम्हाला काय वाटतं की कुमार बलराम छोट्या भावाला सोडून तुमच्या बरोबर येईल? त्यातही एक समस्या आहे देवी. देवी रोहिणींचं म्हणणं आहे की ते दोघं दोन शरीर एक प्राण आहेत. त्यांना वेगळं केलं तर ते प्राणहीन होऊन जातील. नंदराय सुद्धा असाच विचार करतात. मग बस, निर्णय झालाय. काय? तुम्ही त्या दोघांना तिथेच राहू द्याल, हाच माझा निर्णय आहे. परंतु तुम्ही असे शिक्षक नियुक्त करा जे वृंदावनात राहून गुप्तपणे त्या दोघांना लपून छपून युद्धशास्त्राचं शिक्षण देतील. त्या दोघांना? हो, त्या दोघांनाही. परंतु नंदरायजी तर सरळ सांगतात की माझ्या मुलाला काही शस्त्र अस्त्र शिकायचे नाहीये. तो मुरली वाजवेल आणि गायी चारायला नेईल. मग ठीक आहे, त्याला मुरलीच वाजवू दे. तुम्ही मोठ्यालाच शिकवा. माझं बाळ अशिक्षितच चांगलं आहे. घ्या, वाचलो शिकायच्या कटकटीतून. तुमच्या बाबतीत तर निर्णय झाला. बस आता मुरली वाजवा आणि गायी चरायला न्या. ही हसण्याबारी न्यायची गोष्ट नाहीये राधे. खूप भीषण समस्या टळली आहे, नाहीतर गुरुजींचे धपाटे खावे लागले असते. माता बरोबरच बोलते की मी अशिक्षितच छान आहे, नाहीतर मी कुठे वेदशास्त्र पठण करत बसलो असतो. शिकायचं आहे की शिक्षणाविना राहायचंय? तुमची लीला तर तुम्हीच जाणता प्रभू. मी तर फक्त इतकंच बघते आहे की तुम्ही दोन्ही मातांवर समान न्याय करत नाही आहात. देवकी माता, जिने तिच्या गर्भातून पुत्राला जन्म दिला, आजपर्यंत तिच्या पुत्राचं मुख दर्शनासाठी आसुसलेली आहे. आणि इथे पुत्र स्नेह आणि वात्सल्याचं सगळं सुख तुम्ही केवळ यशोदा मातेच्या झोळीत टाकत चालला आहात. हा कसा न्याय आहे प्रभू? एकीला विरहाचं दुःख, दुसरीला परम सुख. राधे, ज्याला तू पीडा म्हणतेस
तो माता देवकींच्या तपश्चर्येचा शेष भाग आहे. त्यांना जो पुढे जाऊन परमानंद मिळणार आहे तो मिळवण्याकरता इतक्या तपश्चर्येचा हिशोब अजून बाकी राहिला होता. आणि जे तू यशोदा मातेच्या परमसुखाबद्दल बोलते आहेस त्याचा आता थोडाच काळ राहिला आहे. थोडाच काळ राहिलाय का? कारण माझ्या बालरूपाचा अवधीच आता तितका शिल्लक राहिलाय. मी समजले नाही. राधे, हे नंद त्यांच्या मागल्या जन्मात द्रोण नावाचे वसू होते आणि यशोदा त्यांची धरा नावाची पत्नी. एकदा द्रोण आणि धरा दोघांनी गंधमादन पर्वतावर अनेक हजार वर्षांपर्यंत या उद्देशाने तपश्चर्या केली की त्यांना माझ्या दुर्लभ बालरूपाचं दर्शन व्हावं. जेव्हा त्यांना हे दर्शन नाही झालं तेव्हा त्यांनी एका अग्निकुंडाचं निर्माण केलं ज्यामध्ये स्वतःला त्यांनी समर्पित करण्याचा निश्चय केला. हे वसुश्रेष्ठ, भगवान कृष्णांच्या बाल रूपाचं दर्शन मोठ्या मोठ्या योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे. मोठे मोठे ज्ञानी देखील ज्ञान आणि तर्काने त्या रूपाची कल्पना नाही करू शकत. परंतु मी तुमच्या या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वापार युगात धरतीवर अवतार घेतील तेव्हा तुमचा जन्म नंद आणि यशोदा नावाने गोकुळ गावात होईल. आणि जोपर्यंत भगवंत धरतीवर त्यांच्या बाललीला पूर्ण करतील तोपर्यंत ते पुत्र रूपाने तुमच्या जवळच असतील. ज्या योगे तुम्ही त्यांच्या बाल रूपाचं साक्षात दर्शन सुद्धा करत राहाल आणि त्यांच्या संपूर्ण बाललीलेचा अलौकिक आनंद सुद्धा प्राप्त करत राहाल. ओम तत्सत. त्यामुळे राधे, जोपर्यंत माझं बालरूप आहे आणि मी गोकुळात आहे तोपर्यंतच त्यांच्या परमानंदाचा अवधी आहे. प्रभू, न जाणं तुम्ही काय काय करत असता. तुमची लीला तर अतिशय आश्चर्यजनक आहे. खरोखरच श्रीकृष्णांचं सर्व आयुष्य चमत्कार आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आश्चर्य भावनेनेच समृद्ध आहे. त्यांचा कारागृहातील जन्म, वसुदेवाने त्यांना गोकुळात नंदा घरी सोडून येणं, बालरूपातच त्यांनी केलेलं पूतनामर्दन, इतर असुरांचा निपात, त्यांची माखन चोरी, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत तोलून धरणं, इंद्र आणि ब्रह्मदेवासह अनेक देवदेवतांना दिलेली शिकवण, एक ना अनेक घटना, त्यांच्या या अवतारातील आश्चर्यकारक घटनांचा जणू जीवनपटच आहे. कान्हाच्या बाललीलात दंग गोकुळवासियांना, तिथल्या गवळणींना त्यांचा हा लाडका कान्हा कधी मोठा झाला कळलंच नाही. गौलोकात राधेला सांगितल्याप्रमाणे आता तो त्याच्या बालरूपातून हळूच आता किशोर वयात आला होता. यमुना माईच्या तटावर याच किशोरवयीन कान्हाचं आणि राधेचं प्रेम हे फुलत जाणार होतं. सखियों ने नाम
काम बड़े अचरज भरे। अरे हो नाग कालिया तो मत डाला, कन पे किया तूने नर्तन। ब्रिज की रक्षा है तू उठा लिया, उंगली पे गोवर्धन। ओ जय जय गोवर्धन गिरधारी, जय जय गोवर्धन गिरधारी। इंद्र और ब्रह्मा के मान भी हरे, इंद्र और ब्रह्मा के मान भी हरे। कृष्ण गोपाल गोविंद माधव हरे, कृष्ण गोपाल गोविंद माधव हरे। श्याम तेरे काम बड़े अचरज भरे, ओ मेरे श्याम तेरे काम बड़े अचरज भरे। की बाल रूप में माखन लीला, भक्तों का हृदय रिझाने को। छछिया भरसा पे नाच उठे, ममता का मोल चुकाने को। बरसाने वाली राधा से मन बांधा, रस बरसाने को। दो अमर प्रेमी धरती पे मिले, यहाँ प्रेम की ज्योत जगाने को। एक जसदा को फूल गुलाबी, एक जसुदा को फूल गुलाबी। एक वृषभान की काची कली, मन मोहन लला मन भावनी लली। ओ मन मोहन लला रे मन भावनी लली। एक माखन हो एक माखन, एक मिसरी की डली। मन मोहन लला मन भावनी लली। ओ मन मोहन लला रे मन भावनी लली। कोई न जाने कोई न बूझे, कोई न जाने कोई न बूझे। इनमें कब की प्रीत फले। मन मोहन लला मन भावनी लली। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे। श्री कृष्ण चरितम गुणानुवादम तत्प्रेरणा अहं करोमि। मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे कृष्ण। कृष्ण हरे कृष्ण